आणि तर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्यासह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या पोटनिवडणुकीसाठी सरासरी 32% मतदान झालं। अंधेरीतल्या गुंदवलीच्या महापालिकेच्या शाळेत या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। या निवडणुकीसाठी 81,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवारांना माघार घेतल्यामुळे ऋतुजा लटके यांचं पारडं जड मानलं जात आहे आणि अगदी आज थोड्याच वेळात हा निकाल आपल्याला कळेल सुद्धा। मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिल्यांदा बॅलेट पेपरची मतमोजणी होतीये आणि त्यानंतर मतमोजणीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणारच आहोत। न्यूज 18 लोकमतवरती सगळे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? बरोबर 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। सर्वात प्रथम जे टपाल मतदान जे करण्यात आलेलं आहे त्याची मतमोजणी जी आहे ती सुरू आहे। जवळपास 300हून अधिक टपाल आलेले आहेत, त्यामुळे त्यांची मतमोजणी जी आहे ती आता पूर्ण झाली असल्याची माहिती मिळते आणि आता या क्षणाला ईव्हीएम मशीनची मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे। पहिल्या फेरीमध्ये कोणाला आघाडी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आघाडी कोणाला मिळते यावरतीच या निवडणुकीचा निकाल जो आहे त्याचा कल कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होणार आहे। जवळपास 5 फेऱ्या होणार आहेत। 14 टेबलवरती प्रत्येकी एक ईव्हीएम मशीन असणार आहे आणि एका ईव्हीएम मशीनमध्ये जवळपास 900 ते 1000 इतके मतदान असतं आणि जवळपास 81,000 इतकं मतदान जे आहे ते अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये झालेलं आहे। त्यामुळे जवळपास 5 फेऱ्यानंतर अधिकृत निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे। मात्र पहिल्या फेरीमध्ये कोण आघाडी घेते हे पाहावं लागणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जो आहे तो निश्चित मानला जातोय। फक्त आता त्यांच्या विजयांची औपचारिकता जी आहे ती बाकी राहिली असं सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्षात काय घडते हे पाहावं लागणार आहे, कारण नोटा आणि इतर अपक्ष जे आहेत ते उमेदवार देखील रिंगणामध्ये जवळपास एकूण 7 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि जे प्रमुख उमेदवार जे इतर पक्षांचे आहेत त्यांनी माघार घेतलेले, त्यामुळे अपक्ष सिरजोड ठरतायत का नोटा सिरजोड ठरतायत का जे अपेक्षा व्यक्त केली जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जो आहे तो फक्त औपचारिकता राहतोय। हे पहिल्या फेरीमध्येच सुस्पष्ट होणार आहे। पहिल्या फेरीची मतमोजणीची ती पुढच्या काही वेळातच संपेल। जवळपास 15 ते 20 मिनिटांनंतर पहिल्या फेरीचा निकाल जो आहे हाती येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पुढील 5 फेऱ्या एकापाठोपाठ होतील आणि अधिकृत निकाल जो आहे 5 फेऱ्यानंतर जाहीर होणार आहे। एकूण 81,000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे, त्यामुळे मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत देतोय हे आता पाहावं लागणार आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।